शिंदखेडा तालुक्यातील चिमटाणे सोनगीर रोडवरील दलवाडे गावाजवळ पेट्रोल पंपावर दरखेडा येथील विजय भीमराव भिल यास दिनांक 13 मार्च 2025 रोजी दुपारच्या सुमारास 10-12 गुंड प्रवृत्तीच्या इस्मांनी आदिवासी भिल समाजाच्या तरुणावर हल्ला करून जबरदस्त मारहाण केली होती। त्या पार्श्वभूमीवर सदरील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन व्हावे यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाचा भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा दिनांक 25 मार्चला काढला होता। 7 दिवसात सदरील मारहाण करणारे आरोपींना अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार 1 एप्रिलला धुळे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता सदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदाधिकारी व पत्रकार यांच्या समक्ष चर्चा करीत त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्याचं आश्वासन दिल्यावर आत्मदहनापासून परावृत्त केले। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन दिले। त्यात श्री पापडकर यांनी पोलीस अधीक्षकांना तात्काळ लेखी पत्रान्वये आदेशित करण्याचे आदेश देण्याचं आश्वासन दिले। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदन दिले। निवेदनातून आदिवासी गरीब तरुणावर हल्लाखोरांनी जबरदस्त मारहाण केली असून या घटनेस 18 दिवस उलटूनही अटक सत्र सुरू केले नाही। या शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी हे कारणीभूत असून त्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करावी व गरीब आदिवासी भिल समाजाच्या तरुणास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। यावेळी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, तालुका अध्यक्ष बापू ठाकरे, राजेश मालचे, श्रीराम मोरे, अशोक ठाकरे, गोपाल भिल यासह स्वतः फरियादी विजय भीमराव भिल उपस्थित होते। जवाहर जिंदाबाद। आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तक्रारी निवेदन दिलं आज आम्ही, कारण की 13 तारखेला या आदिवासी तरुणाला विजय भिलला गुरुदत्त पेट्रोल पंप चिमटाणे धुळे रस्त्याला आहे, त्या 13 तारखेची घटना, त्याला मारहाण झालेली होती। ते फुटेज आहेत। 13 तारखेला 14 तारखेला गुन्हाही दाखल झाला। 18 सिटी 1 दिवसावर त्याचे पुरवणी जबाब झाले 18 तारखेला, तरी पण आजपर्यंत आरोपींना अटक नाही। आम्हाला आता शंका आहे, कारण की पोलीस डिपार्टमेंट शिंदखेडा पोलीस स्टेशनाचे सन्माननीय बाळासाहेब थोरातजी आणि DYSP गोसावी साहेब यांच्या आरोपींची काही साठगाठ आहे आता असं आमच्या निर्देशाने लोकांमध्ये चर्चाही आहे। कारण या घटनेला 15 ते 20 दिवस झाले, कुठलीही प्रगती नाही, कुठल्याही आरोपीला अटक नाही। आरोपी राजरोषपणे घरात फिरत आहे, गावात दहशत करत फिरत आहे, धमक्या देत आहे। आम्ही विजय भिलला आम्ही जीवेठार मारून टाकू, आमचं कोणीच काही करणार नाही। पोलीस आमच्याशी मॅनेज झालेले आहेत, म्हणून आम्ही आज सन्माननीय साहेबांना देखील तक्रार दिली, निवेदन दिली जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP ऑफिसलाही जाणार आहे, SP साहेबांना देणार आहे का आम्हाला आदिवासी समाजाला न्याय मिळावा आणि आरोपींना अटक करावा। अटक करून या आदिवासी भिल समाजाच्या विजय भिलला याला न्याय मिळावा। आपली जय जवाहर जिंदाबाद। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा।